गेल्या 6 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान करणारे मनोज जरांगे यांनी अचानक आपलं आंदोलन मागे घेतलं, उपोषणही सोडलं। हे घडलं, मात्र हे घडण्याच्या 24 तास आधी अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडल्या। त्या 24 तासात नेमकं घडलं तरी काय, पाहूया। रविवारी 25 फेब्रुवारी दुपारी 2:30 वाजता मनोज जरांगे भर पत्रकार परिषदेत आक्रमक झाले। सरकारला माझा बळी घ्यायचा आहे असं म्हणत जरांगे आक्रमक झाले। माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की माझा बळी। रविवारी 25 फेब्रुवारी दुपारी 2:48 पत्रकार परिषद सुरू असताना अचानक मुंबईच्या दिशेनं रवाना होण्याची जरांगेंनी घोषणा केली। मला फुटून द्यायचं नाही, मला त्याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार। रविवारी 25 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता जरांगेंच्या या आक्रमक भूमिकेनंतर सह्याद्री अतिथीगृहात सरकारची बैठक पार पडली। रविवारी 25 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता बैठकीनंतर पत्रकार परिषदेतून सरकारनं थेट जरांगेंना इशाराच दिला। सगळं कायदेशीर, ज्या बाबी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये। संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका। रविवारी 25 फेब्रुवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेनं निघालेला जरांगेंचा ताफा जालन्याच्या भांबेरी गावात। रविवारी 25 फेब्रुवारीची रात्र भांबेरीकरांनी जरांगेंचा ताफा अडवून त्यांना उपचार घेण्याची विनंती केली आणि अखेर रात्री जरांगेंनी भांबेरीत मुक्काम केला। रविवारी 25 फेब्रुवारी रात्री 10 वाजता पुन्हा एकदा जरांगेंनी मुंबईला निघण्याचं आवाहन केलं। त्यानं कार्यक्रमच लावतो आणि मग यायचं असलं तर सकाळी तयारी करा, 10-11 वाजता सकाळी इथून निघू सगळेजण आणि सगळे चला। रविवारी 25 फेब्रुवारी रात्री 10:15 वाजता इकडे मराठा आंदोलक बाबूराव वाळेकर यांनी जरांगेंवर आरोप केले। त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय, तिथं डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ दगडफेक करू शकतात। रविवारी 25 फेब्रुवारी रात्री 11 वाजता तणावाची परिस्थिती वाढत असताना पोलिसांनी संपूर्ण जालन्याच्या सीमा बंद केल्या। सोमवार 26 फेब्रुवारी पहाटे 3 वाजता भांबेरीतून मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। सोमवार 26 फेब्रुवारी पहाटे 4 वाजता जालन्यातून जरांगेंच्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोमवार 26 फेब्रुवारी सकाळी 9:30 वाजता भांबेरी इथं पत्रकार परिषद घेत जरांगेंनी मुंबईऐवजी आंतरवालीमध्ये जाण्याची घोषणा केली। सोमवार 26 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। सोमवार 26 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता मनोज जरांगेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं। की आमरण उपोषण आपण हे आंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत। सोमवार 26 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता यानंतर आंतरवालीत साखळी उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली। रोज 4 लोक साखळी उपोषणाला आजपासून बसणार आहेत लगातार आणि महाराष्ट्रभर सगळे साखळी उपोषणं आणि धरणे आंदोलन सुरू राहतील। एकूणच मनोज जरांगे यांच्या मागे संपूर्ण मराठा समाज उभा असताना भांबेरीतून त्यांनी अचानक मुंबईकडे जाण्याऐवजी आंतरवालीला जाणार असल्याचं जाहीर केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। सगळे सोयरे आणि ओबीसीतनं आरक्षणाची मागणी घेतल्याशिवाय आता माघार नाही असं छाती ठोकपणे सांगणारे मनोज जरांगे अचानक मागे का फिरले? मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन का बंद केलं? मुंबईला सागर बंगल्यावर येण्याची घोषणा हवेतच का विरली? असे एक ना अनेक प्रश्न राज्यासह मराठा बांधवांना पडलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनोज जरांगे केव्हा देणार याचीच प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत।